आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। डांगसौंदाणे येथे हिंदू जनजागृती संमेलन संपन्न। बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथे हिंदू धर्म जनजागृती करिता हिंदू विराट संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच डांगसौंदाणे येथील युवक प्रसाद दिलीप चिंचोरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर सुंदर असं गीत रॅप स्वरूपात सादर केले। अंगावर शहारे येतील अशी शब्दरचना असलेले गीत स्वतः प्रसाद चिंचोरे यांनी लेखन व गायन केले असून ते आता सोशल मीडियावर उपलब्ध झाले। या संमेलनासाठी जिल्हा समरसता प्रमुख मोहनजी वाघ, मातृशक्ती या विषयावर राष्ट्रीय सेविका समितीच्या वतीने डॉक्टर विद्या सोनवणे, जिल्हा धर्माचार्य संत संपर्क प्रमुख परिमल रमाकांत जोशी, तालुका कार्यवाह विकास बत्तीसे, तालुका सहकार्यवाह गिरीजी बांबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। आध्यात्मिक संपदा समजावली तर मुलं घडतील। आध्यात्मिक संस्कार केंद्रांमध्ये बाळगोपाळांना पाठवा म्हणजे मुलं संस्कृती टिकवतील व संस्कृत जपतील असे परिमल जोशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले। आई ही प्रथम गुरु, आईपासूनच जग सुरू। मुलांना संस्कार करण्यामागे आईचा सिंहाचा वाटा असतो। बाप हा आयुष्यभर कुटुंबाचा गाडा ओढत असतो, तर मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून संस्कार करण्याचे काम आई करत असते। म्हणून आईने आपल्या मुलाबाळांना योग्य संस्कार देऊन धर्माबद्दल आध्यात्मिक ज्ञान देण्याचे काम करावे, असे मातृशक्ती विषयावर बोलताना डॉक्टर विद्याताई सोनवणे यांनी सांगितले। नागरिकत्व, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, धर्म या विषयावर सखोल अभ्यास करून बोलताना संस्कार हे घरात दिले जातात, शिक्षण शाळेत महाविद्यालयात दिले जाते, तर अनुभव घ्यायला समाजात राहावे लागते, बागडावे लागते, असे मोहनजी वाघ यांनी आपल्या मनोगतात सांगितले। यावेळी पूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन डांगसौंदाणे गावातील प्रतिष्ठित शेतकरी गोविंद चिंचोरे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता संजय चव्हाण, राजेंद्र चव्हाण, किरण भदाणे, प्रफुल्ल बोरसे, सार्थक मुसडे, देवा अंधारे, जयदीप केल्हे, कन्हैया बैरागी यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ सोनवणे, माजी पोलीस उपायुक्त उत्तमराव सोनवणे, माजी सरपंच निवृत्ती सोनवणे, राजेंद्र येवला, प्रशांत खेरनार, पंकज बधान, निखिल चिंचोरे, रोहन चव्हाण, बेटी बचाव बेटी पढाव सेलचे जिल्हाध्यक्ष सुवर्णा सोपान सोनवणे सोबतच गावातील सर्व लहान बाळगोपाळ, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक भूषण बोरसे।